गणपती बाप्पा मंगल मूर्ती यायला पडला काय साईड 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 हा चल साईड. सो हे गाय जय महाराष्ट्र भावांनो, तर आजच्या ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर गणपतीचे 7 दिवस कसे निघून गेले काही समजलं नाही. तर आता लास्टचे 4-5 दिवस बाकी आहेत आणि आपला मित्रपरिवार सर्व लालबागच्या बाप्पाच्या दर्शनासाठी आपण निघालेलो आहे. आणि आता रात्रीची लास्टची CST स्लो ट्रेन येईल थोड्या वेळात आणि आपण आता निघूया. तर रात्रीची जी पण एन्जॉय मस्ती सर्व काही करणार आहे. तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. भेटू आपण लवकरच पुढे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. फायनली आपण आता चिंचपोकीला पोहोचलेलो आहे. तर आपण आता बघू स्टार्टिंगला चिंतामणचं दर्शन करू, नाहीतर मग गर्दी असली तर मग बघू पुढं लालबागच्या राजाचं दर्शन करूया आणि पुढं भेटू आपण लवकर. पुढं तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. तर पब्लिक बघू शकता इथं आता सगळी पोरं गर्दी आहे एकदम. आवाज काढ. गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती. गर्दी बघू शकता, पब्लिक खूप गर्दी आहे आज. आणि इकडं चिंतामणी मंडळ. तर आपण आता खाली जाऊया, बाप्पांचं दर्शन करूया. तर फायनली आपण इथं आता पोहोचलेलो आतमध्ये आणि गर्दी बघू शकता खूप आहे. आणि 2 मित्र आपले बाहेर अडकलेले आहेत. आतमध्ये आता आपण येऊन पोहोचलेलो आहे. थोड्याच वेळात आपण आतमध्ये चिंतामणीचं दर्शन करूया. तर हाय भावांनो, 2 वाजता आलेलो आपण आणि चिंतामणीचं आपलं दर्शन झालेलं आहे. आणि आता वाजलेले 3, 1 तास लागला दर्शन घेण्यासाठी. आणि एकदम भारी दर्शन झालेलं आहे, पायचं दर्शन झालेलं आहे. तर तुम्ही गर्दी बघू शकता इथं. आता रात्रीचे 3 वाजलेले आहेत आणि मुंबईला हीच मजा आहे. तर बाप्पाच्या दर्शनासाठी तुम्ही पण या. गर्दी बघू शकता सगळीकडे पब्लिक बाप्पाच्या दर्शनासाठी आलेले. तर चला आता आपण जाऊया लालबागला, बाप्पाचं दर्शन करूया. तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. मोरया मोरया. तर या साईडून आता चिंचपोकीचं चिंतामणीचं दर्शन घेतलेलं आहे आपण. सगळी पब्लिक बाहेर येते.
आणि इकडं आता लालबाग रोड लागलेला आहे. हा लालबागचा गेट, इकडं लालबागची एंट्री आणि इथं आपली पब्लिक थांबलेली आहे. मोरया मोरया. आणि 2-3 जण पुढे गेलेले आहेत. तर आपण आता तुम्हाला पुढे भेटू, लालबागच्या राजाचं दर्शन करूया. तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा, भेटूया लवकरच पुढे. यायला पडला दर्शन काय लिहिलं? लालबागच्या राजाला दर्शन घेण्यासाठी लाईन बघू शकता, गर्दी कशी, पब्लिक सगळी इकडे तिकडे ढकलून काय चालली आहे. हे काकाला काय आलं? कुठे काका? तू काय येडे काय बोलते, काका नाही, तिथं गर्दीमध्ये सगळे अटकले. साईड 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 हा चल साईड. चल चल. लाईन बघू शकता लालबागच्या राजासाठी. तर आपण मधून घुसलेलो आहे. आता काळा चौकीचा महागणपती तिकडे आपण दर्शन करूया, नंतर मग लालबागच्या राजाचं दर्शन करूया. खूप लाईन असल्यामुळे आपण आता काळा चौकीच्या महाराजाचं दर्शन करण्यासाठी आलेलो आहे. तर इकडं दर्शन करून झाल्यानंतर मग बघू आपण लालबागच्या राजाचं दर्शन करूया. ब्लॉग कंटिन्यू करा, भेटू आपण लवकरच पुढे. तर फायनली आपण आता काळा चौकीचा महाराज इथे पोचलेलो आहे आणि मूर्ती बघू शकता किती भारी आहे. बाप्पाचं दर्शन आपल्याला झालेलं आहे. खूप भारी मूर्ती आहे. आम्ही आता आलेलो आहे 23 फूटचा काळा चौकीचा मयुरेश्वर पाहण्यासाठी. तर बघूया, आता तुम्ही बघू शकता. थांबा तुम्हाला दाखवतो. चला दादा, पुढे पुढे पुढे. मूर्ती एकदम भारी आहे. दादा एक्झिट या साईडून आहे दादा. विठ्ठलाचा अवतार. चला चला पुढे वा पुढे वा पुढे सरका. लालबागच्या राजाची चरण स्पर्शाची लाईन आहे. तुम्ही बघू शकता किती लाईन आहे. खूप लाईन आहे. सकाळी आले आहेत माणसं. भायखळा स्टेशनवरून लाईन आहे. उद्या अजून जास्त लांब वाढेल. तर आपण आता मागच्या साईडून बघूया जायला भेटतं का. जर गेलो तर मग तुम्हाला दिसेलच. तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा, भेटू आपण लवकरच पुढे. तर आपण आता फायनली आलेलो आहे. इकडून लालबागच्या राजाचं दर्शन करूया. काय विचारू नका. फायनली आपलं आता चरण स्पर्श दर्शन झालेलं आहे आणि लाईन बघू शकता. खूप लाईन आहे, धक्काबुक्की होते खूप. तर आपण आता बाहेर जाऊया, हे मुंबईच्या राजाचं दर्शन करूया. तर आता आपलं लालबागच्या राजाचं दर्शन झालेलं आहे आणि आता आपण आलेलो आहे रमणीच्या राजाचं दर्शन करण्यासाठी. तर बघूया बाप्पा कसे आहेत, बाप्पांचं दर्शन करूया. आणि पण या थैलीमध्ये लालबागच्या राजाचा प्रसाद घेतलेला आहे.
आता सकाळचे 6:15 झालेले आहेत आणि पब्लिक सगळे बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी इकडून तिकडे फिरत आहे. तर आपण आता पोचलेलो आहे मुंबईच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी गणेश गल्ली इथे. इथं लाईन आणि गर्दी बघू शकता खूप आहे. आतमध्ये डेकोरेशन केले उज्जैनच्या मंदिराचं, वरती बघू शकता एकदम डेकोरेशन भारी आहे. तर आपण आता आतमध्ये एंट्री करूया, मुंबईच्या राजाचं दर्शन करूया. मी कंटिन्यू ब्लॉग करा, भेटूया आपण लवकरच पुढे. डेकोरेशन बघू शकता एकदम भारी. उज्जैनचं मंदिर महाकालेश्वर. आपकी पर्स हमें यहाँ मिली है. आप जहाँ कहीं भी हो स्वागत कक्ष में आइए. आरती गुरुनाथ जोशी. हर हर महादेव, हर हर महादेव. गणपती बाप्पा मोरया, गणपती मोरया. पंचा राजाचा जय, पंचा राजा मोरया, गणपती मोरया. मुंबईच्या राजाचा जय असो. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार. 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. मुंबईच्या राजाचा जय असो. हाय भावांनो, तर आपण आता मुंबईच्या राजाचं दर्शन केलेलं आहे. आता परतच्या राजाचं दर्शन करूया आणि नाश्ता करून आलेलो आहे. आता सकाळ झालेली आहे आणि पाय खूप दुखत आहेत. तर आपण आता बाप्पाचं दर्शन करूया. तर आता पोचलेलो आहे परतच्या राजाच्या इथं. आता दर्शन घेऊया आपण. सिंगिंग ऐकत नाही भाऊ. तर यावर्षी परतच्या राजांनी मल्हारी देवाचं रूप साकारण्यात आलेलं आहे. तर आपण आता दर्शन घेऊया. परतचा राजा तर आपण आता आलेलो आहे करिरोडचा कैवारी, करिरोडचा गणपती पाहण्यासाठी. मासे टाकायचं असं बोलला नाही रे. आई भावानं, तर आपण आता बाप्पांचे दर्शन घेतलेले आहेत आणि आता करिरोड स्टेशनला आलेलो आहे. तर आपण आता डायरेक्ट घरी जाण्यासाठी निघालो आहोत आणि 2 मित्र लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी मागे थांबलेले आहेत. ते लाईनीमध्येच अडकलेले आहेत आणि मग ते आता मागून येतील. तर आपण आता जाऊया पुढे आणि तुम्हाला ब्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटू आपण आता लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये.